कहते थे लोग जो काबिल नहीं है तो देंगे वही सलामियाँ। दिल थाम के जहाँ देखेगा एक दिन तेरी भी कामयाबियाँ। करके दिखा कमाल वो आके ज़मीं पे दे के जाए आसमां। शाबाशिया 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 शाबाशिया। हे गाणं ऐकलं की अंगावर कसे शहारे येतात ना. चला मग आज आपण अशीच एक गोष्ट ऐकूया. गोष्टीचं नाव आहे आणि मी पोहायला शिकले. माझ्या दुसऱ्या डिलिव्हरीनंतर मी आधीसारखी अजिबात राहिलेली नाही आहे. माझं वजन खूप वाढलं आहे. मला काहीतरी केलंच पाहिजे. मला पोहायला येत नाही. मी पोहायलाच शिकते. पोहण्यातून खूप कॅलरीज बर्न होतात म्हणे. आज माझा पहिलाच दिवस. मला थोडी भीती वाटते आहे आणि वाढलेल्या वजनाची लाज पण वाटते आहे. मी हे करू शकेन तरी का? पाण्यातून बाहेर पडताना तर असं वाटतं आहे की माझ्या पाठीवर कोणीतरी दगडच बांधलेत. खांदे पण खूप दुखत आहेत. पोहायला शिकणं फार अवघड वाटतं आहे मला. वाटलं होतं तेवढं सोपं नाही आहे. माझ्यासोबतच्या मुली, महिला, लहान मुलं तर पोहायलासुद्धा लागलेत. अशा वेळेस आपली परीक्षाच असते जणू. पण मी स्वतःवरचा विश्वास ढळू देणार नाही. मला एवढंच माहिती आहे, जर ते करू शकतात तर मी पण नक्कीच करू शकते. माझी स्विमिंग कोच खूप चांगली आहे. ती मला खूप छान गाईड करते. तिने मला शिकवलं, स्वतःला मोकळं सोडून दे. जेवढं शरीर घट्ट करशील तेवढं तुला पोहायला जमणार नाही आणि जेवढं शरीर मोकळं सोडशील तेवढं तू लवकर पोहायला शिकशील. आता बघा, हा विचार आयुष्यात अनुसरण करण्यासारखा आहे. गोष्टी लेट गो केल्या की आयुष्य जगणं सोपं होऊन जातं. जसे शरीर मोकळं सोडल्यामुळे मला पोहणं सोपं होऊन गेलं होतं. आता मला स्वतःला पोहता यायला लागले. आज मी खूप खुश आहे. आज घरी जाऊन मी फार आनंदाने आमच्या यांना सांगू लागले की मला आज पोहायला यायला लागलं. मी पोहायला शिकले. माझा आनंद गगनात मावत नाही आहे आज. माझं ऐकून हे एकच म्हणाले, मला माहीतच होतं की तू हे नक्की करणार. काय सांगू, हे ऐकून किती आनंद झाला होता मला. ती फिलिंगच वेगळी असते जेव्हा तुमच्यापेक्षा दुसऱ्या कोणाचा तरी तुमच्यावर खूप जास्त विश्वास असतो. असाच एक अनुभव मला स्विमिंगच्या वेळेस पण आला. एक अनोळखी महिला माझी स्तुती करत होती. म्हणत होती, खूप छान पोहायला शिकल्या तुम्ही. मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला पाहतीये. आता मी खूप चांगलं पोहायला शिकले आणि दिवसेंदिवस मी शारीरिकदृष्ट्याच नाही, मानसिकदृष्ट्यासुद्धा मजबूत होत चालली आहे. आणि 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 हिअर इज अ रिव्हील टाईम. मला सांगायला आनंद होत आहे की ही स्टोरी दुसरी तिसरी कुणाचीच नसून माझी स्वतःचीच आहे. मित्रांनो, आयुष्य असंच असतं. अनुभवातून शिकत, स्वतःवर विश्वास ठेवून पुढं जात राहिलं की काहीही अशक्य नाही. इम्पॉसिबल या शब्दातच आय एम पॉसिबल हे आहे, हे नेहमी लक्षात ठेवा आणि आयुष्यात प्रगती करत राहा. पुन्हा भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.